नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी एक गोधडी बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण जे जुने गाऊन असतात, जुने गाऊनचा वापर करणार आहे. तर हे ज्या दोन साड्या दिसत आहे तुम्हाला, एक पिवळ्या कलरची आणि हिरव्या कलरची जी साडी आहे तिला आपण खालीवर म्हणून कवर लावणार आहोत. आणि ही जी लाल रंगाची जी बेडशीट आहे, चादर आहे, तिला आपण आतमध्ये टाकणार आहे. आणि हे जे गाऊन दिसतात, हे गाऊन आपल्याला आतमध्येच टाकायचे आहेत. आणि 7 तुकडे आहेत या गाऊनचे. तर ते गाऊनचे तुकडे कस्टमरनीच आपल्याला करून दिलेले आहेत आणि त्याला जोडून आपल्याला ते त्या गोधडीच्या आतमध्ये टाकून गोधडीमध्ये त्याचा वापर करायचा आहे ह्या गाऊनचा. तर पाहू शकता याप्रमाणे आपले हे 7 गाऊनचे 2 पदर बनवायचे आहेत आणि खालीवर लावायचे 2 पदर आहेत. त्यांची चादर एक आपल्याला आतमध्ये टाकायची आहे. तर पहा, हे आपलं एक गाऊन आहे. हे गाऊनचे या पद्धतीने असे तुकडे बनवलेले आहेत. तर हे जवळजवळ 2 मीटरचा एक तुकडा आहे लांबीला. तर पाहू शकता. आणि रुंदीला जवळजवळ 1 मीटरचा तुकडा आहे. तर या गाऊनला गाऊन आपण जोडून घ्यायचे. तर पाहू शकता आपण, हा एक गाऊनचा तुकडा आहे. या गाऊनला याप्रमाणे आपण हे गाऊन जोडून घेऊन याचा आपण एक धडपा बनवूयात मोठा. तर पाहू शकता या पद्धतीने ह्या गाऊनचा तुकडा आपण जोडायचा आणि मोठा असा धडपा बनवायचा. तर हा मोठा गाऊन, जे गाऊन होते या गाऊनला फाडलेलं आहे आणि या गाऊनला फाडून या पद्धतीने असं धडपा बनवलेलं आहे. तर याचे आपल्याकडं 7 धडपे आहेत. 7 धडपे असं एकमेकीला जोडायचं. एकमेकीला जोडल्यानंतर काय होईल, याचा एक मोठा असा धडपा तयार होईल. या पद्धतीने आपल्याला असे बरोबर मधोमध टीप मारायची आहे. पाहू शकता याप्रमाणे आपण हा जो धडपा आहे, हा धडपा एकमेकीला असा जोडून घेतलेला आहे असा. त्याला आपण अजून 2 धडपे जोडायचे. अजून 2 धडपे जोडल्यानंतर त्याला आपली जी चादर आहे त्या चादरीच्या साईजनुसार हा धडपा तयार होऊन जाईल. याला अजून 2 गाऊन आपण जोडणार आहोत आणि 2 गाऊन जोडल्यानंतर चादरीची जी आपली साईज आहे त्या साईजनुसार असा मोठा धडपा तयार होईल. तर आता ते अजून याला मी 2 गाऊन जोडून घेतो पहिल्यांदा. तर हे पाहिजे याप्रमाणे आपण जे काही गाऊन होते हे पाहू शकता. हे गाऊनचे 2 तुकडे, तर हे 2 पदर बनवलेत मी गाऊनचे मोठाले. तर हे याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत आणि खालू ही वरून ही साडी लावलेली आहे. आणि पाहू शकता खालच्या साईडला पण ही साडी, तर ही आडव्या साईडला आहे. आडव्या साईडला तर मी पहिल्यांदा टीप मारून घेतो. तर पाहू शकता यामध्ये आपण ही पहिली साडी आहे. पहिली आपण उभी टीप मारली होती, आता आपण आडवी टीप मारत आहोत. त्याच्यामध्ये ही एक रेड कलरची चादर आहे आणि जे बेडशीट्स आहेत त्याचे हे 2 पदर आहे. गाऊनचे हे 2 पदर आहेत आणि खाली एक साडी. तर असा ह्या जे जुने गाऊन आहे त्याचे धडपे बनवून आपण यामध्ये टाकलेले आहे आणि त्यापासून आता आपण गोधडी बनवत आहोत. तर साडी पण पहा याप्रमाणे आपण चांगली लावलेली आहे. तर त्या आडव्या साईडला तर मी पहिल्यांदा टीप मारून घेतो पूर्णपणे. तर त्या याप्रमाणे आपण या गोधडीला आता आडव्या साईडने पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे. तर पाहू शकता याच्यामध्ये आपण हे गाऊन होते आणि ही बेडशीट होती. ही बेडशीट आणि हे ज्या गाऊन आहे आणि खालची ही साडी. तर अशा पद्धतीने आडव्या साईडची मी पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे. तर आता ह्या गोधडीला जो काही जास्तीचा भाग असेल तो मी आता कट करणार आहे. तर जुने गाऊन होते ते जवळजवळ 2-2 मीटरचे धडपे होते. त्यांना जोडून त्यांचा वापर आपण या गोधडीमध्ये केलेला आहे. तर ह्याचा गोधडीचा आता आपण जास्तीचा भाग कापू आणि नंतर मग आता आपण बॉक्स बनवणार आहोत या गोधडीला. तर 2-2.5 इंचाचे बॉक्स येतील याप्रमाणे आता आपण बॉक्स पण बनवणार आहोत. तर पहिल्यांदा आपण याचा जास्तीचा भाग कापून टाकू. तर हे पाहू शकता ही अशी गोधडी होती. या पद्धतीने ही गोधडी आपण अशी बनवलेली आहे आणि चादरच्या मापाने ही गोधडी शिवायची होती आपल्याला. तर चादर ही 7-8 फूट लांबीला आहे आणि रुंदीला थोडी कमी आहे. 5 फूट रुंदीला आहे फक्त. तर या गोधडीचा काही जास्त भाग असेल तो आता मी कापणार आहे. तर पहा, हा काही जास्तीचा भाग आहे तो आपण याप्रमाणे ह्याला कापत आहोत. तर हे पाहू शकतो याची फिनिशिंग याप्रमाणे आलेली आहे. तर हे पहा याप्रमाणे आपण या गोधडीला आता जो काही जास्तीचा भाग आहे तो कट करत आहोत.
तर या गोदडीची लांबी जास्त आहे आणि रुंदी कमी आहे. तर कस्टमरने आपल्याला चादरीप्रमाणे शिवायला लावली होती. तर एक चादर होती याच्यामध्ये आणि जे काही गाऊन असतात त्यांचे धडपे होते, ते धडपेना जोडून आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि खालीवर लावायची तर साडी आपण पाहू शकता याप्रमाणे आहे. आता आपल्याला अजून या गोदडीला बॉक्स पण बनवायचे आहेत. तर या गोदडीवरती आता आपण हे 2-2.5 इंचाची याप्रमाणे पूर्ण गोदडीला बॉक्स बनवून घेणार आहोत. तर ही गोदडी पाहू शकता याप्रमाणे आलेली आहे. आणि हिला आता जो काही बॉक्स बनवायचे आहेत या पूर्ण गोदडीला मी आता चौकोनी बॉक्स बनवून घेतो 2-2.5 इंचाचे. तर हे पहा याप्रमाणे आपण या गोदडीला आता पूर्णपणे बॉक्स बनवून घेतले या गोदडीला मी आता. तर पाहू शकता काही 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स येतील याप्रमाणे आपण या गोदडीला पूर्णपणे आता असे बॉक्स बनवलेले आहेत. ही गोदडी रुंदीला थोडी कमी होती आणि लांबीला जास्त होती. तर कस्टमर जसे ज्याप्रमाणे आपल्याला सांगतात त्याप्रमाणे आपल्याला बनवून द्यावं लागतं. तर आता आपल्याला या गोदडीला फक्त पट्टी लावायचं काम बाकी आहे. आणि आता पट्टी लावल्यानंतर या गोदडीला अजून जास्त लुक येईल. आणि तर कस्टमरने पण आपल्याला चांगल्या साड्या दिल्या होत्या खालीवर लावायसाठी. तर जे जुने गाऊन होते, जुने गाऊन 7 जुने गाऊनचा वापर आपण या गोदडीमध्ये केलेला आहे. 7 जुने गाऊनचा वापर करून एक चादर पण होती आणि 2 साड्या. म्हणजे जुने गाऊन पण फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर पण आपण या गोदडीमध्ये या पद्धतीने केलेला आहे. तर आता आपल्याला फक्त या गोदडीला पट्टी लावायचं काम बाकी आहे. तर पट्टी लावल्यानंतर आपण एकदा लुक पाहूयात कसा येतोय. तर चला आता या गोदडीला आम्ही पट्टी लावायला सुरुवात करतो. तर हे पहा याप्रमाणे आपण या गोदडीला आता पट्टी लावत आहोत. तर ही पट्टी लावायला साडी पण आपण कस्टमरकडूनच घेतो. कस्टमरने जी साडी आपल्याला दिलेली तर बॉर्डर लावायला आम्ही काय म्हणतो अजून गोट पण म्हणतात काय काय गोट लावणे म्हणतो है ना. तर किती इंचाची आपली ती बॉर्डर लावायसाठी साडी घ्यावी लागते? 6 ते 7 इंचाची. 6 ते 7 इंचाची पट्टी घेतलेली आहे. 6 ते 7 इंचाची पट्टी घेऊन याप्रमाणे आपण किती इंचापर्यंत गोट लावतो? 2-2.5 इंचापर्यंत आम्ही गोट लावतो. एक साईडला असं ही गोट पट्टी लावायचं काम चाललंय आमचं. आणि दुसऱ्या साईडला माझं शिलाईचं काम चालू आहे, गोदडी शिलाईचं. तर पहिल्यांदा गोट कुठल्या साईडने लावली होती? लावताना गोट उलट्या साईड गोदडीने लावायची, नंतर सरळ फिरून घ्यायची. सगळं फिरून घेतली गोदडी तू आता. त्याच्यानंतर ही राहिलेली साडी अशी फोल्ड करून मग आपल्याला जेवढी पट्टी पाहिजे त्या हिशोबाने आपण 2 इंचाची लावतो ना, 2-2.5 इंचाची. 2-2.5 इंचाची गोट आम्ही लावतो याप्रमाणे. एक गोदडीला गोट लावायला तरी जात असेल 1 तासभर. हा 1 तास जातो. कारण की एका बॉर्डरला 4 शिलाई जाते. जोडताना 1 शिलाई, त्याच्यानंतर वरून 3 शिलाई म्हणजे एका गोटला आपण एका पट्टीला आपण एका बॉर्डरवरती आपण 3 शिलाई चालवतो. आणि ते जोडताना 1 शिलाई म्हणजे 4 शिलाई होते. तर पहा आपली आता ही गोदडी जी आहे ती आता रेडी झालेली आहे. आणि पाहू शकता याप्रमाणे याची फिनिशिंग आलेली आहे. थोडी कडक झालेली ही गोदडी, कारण ह्याच्यामध्ये आपण गाऊनचे जे तुकडे होते, गाऊनचे तुकडे टाकलेले आहेत, त्याच्यामुळे ही गोदडी थोडी कडक झालेली आहे. अशा गोदड्या ज्या असतात त्या खाली अंतरासाठीच वापरल्या जातात. आणि ह्याच्यामध्ये एक चादर होती आणि 2 साड्या. तर याप्रमाणे या गोदडीचा लुक आलेला आहे. आणि पाहू शकता आपण गाऊनचा वापर करून या गोदडीला असा लुक दिलेला आहे. तर त्याची बॉर्डर पण आपण अशी पद्धतीने लावलेली आहे. आणि तिचे जे कोणे पाहू शकता आपण, हे कोणे पण या पद्धतीने असे दाबून टाकलेले, म्हणजे किती पण दिवस आपल्याला ही गोदडी वापरता येते, लवकर फाटत नाही आणि जास्त वळालेली पण नाही ही गोदडी कुठं. तर पहा ही आतली बाजू आहे, आतल्या साईडला पण ही गोदडी कुठं जास्त वळालेली नाही आहे. खाली अंतरासाठी कस्टमरनी ही गोदडी आपल्याकडून शिवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण जे आपल्याकडं होते गाऊन होते, गाऊनचा वापर केलेला आहे. तर जुन्या गाऊनपासून बनवलेली ही गोदडी थोडीशी जाड झालेली आहे. आणि याच्यामध्ये आपण जवळजवळ 7 गाऊनचाच वापर केला होता आणि 1 चादरचा वापर केला होता. तर ही गोदडी कशी शिवलेली आहे आणि कशी झालेली आहे, ह्याची फिनिशिंग कशी आलेली आहे, मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता एक नवीन व्हिडिओमध्ये.